नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रादर आपल्याकडे असा समज आहे की फक्त बिझनेसमॅन आणि फ्रीलान्सर लोक श्रीमंत होतात आणि सॅलरीड एम्प्लॉई जो असतो त्याला पे चेक टू पे चेक असं जगावं लागतं। आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही तुमची नोकरी सोडून द्यायची आणि कुठला तरी उद्योगधंदा करायचा, बरोबर आहे ना? पण मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट खरी नाहीये, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची नोकरी सोडायची गरज नाहीये, तुम्हाला कुठली मोठी लॉटरी लागण्याचीही गरज नाहीये किंवा तुम्हाला कुठली बँकही लुटायची गरज नाहीये। तुम्ही तुमची जी वेल्थ आहे ती सिंपल स्टेप आणि स्ट्रॅटेजी वापरून वाढवू शकता। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। एका सिंपल स्ट्रॅटेजीने किंवा सिंपल स्टेपने तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये राहून पण कसे श्रीमंत व्हायचे हे या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे। रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या पर्सनल फायनान्सच्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना आयुष्यात ह्याच गोष्टी समजत नाहीयेत की पैसा आपण किती कमवला पाहिजे हे महत्त्वाचं नाहीये, तर महत्त्वाचं काय आहे की पैसा आपण किती वाचवला पाहिजे। तर काही स्मार्ट सवयींचे पालन करून जवळजवळ कोणीही संपत्ती निर्माण करू शकतो। तर तुम्हाला तुमच्या पगाराच्या मदतीने जर श्रीमंत व्हायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, तसेच या व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला तर फायनान्शियल सक्सेस आणि फायनान्शियल हॅपीनेसचा एक रोड मॅप तुमच्याजवळ असेल। तुमची सिक्युरिटी किंवा कम्फर्ट झोन याचा त्याग न करता तुम्ही संपत्ती कशा पद्धतीने निर्माण करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पगाराच्या माध्यमातून श्रीमंत व्हायला तयार आहात का? चला तर मग सुरू करूया। पण सगळ्या डिटेल्स माहिती करून घेण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। श्रीमंत होणे म्हणजे नेमकं काय? कदाचित तुम्ही म्हणाल की तुमच्या बँक अकाउंटमध्ये खूप सारे पैसे असायला हवेत किंवा तुमच्याकडे एक मोठं घर असायला हवं किंवा फॅन्सी कार असायला हवी किंवा कदाचित तुम्ही वर्ल्ड टूरलाही जायला तयार असाल। या सगळ्याच बरोबर तुम्हाला लक्झरियस लाईफ जगता यावं एवढे पैसे तुमच्याकडे असणं म्हणजे श्रीमंत असणं असं कदाचित तुम्ही म्हणालही। मित्रांनो, तुमच्यापैकी काही जण हेही म्हणतील की मला मुकेश अंबानी इतकं श्रीमंत व्हायचं आहे किंवा इलॉन मस्क किंवा बिल गेट्स इतकं श्रीमंत व्हायचं आहे। कदाचित काही जण म्हणतील मला वॉरेन बुफेट एवढं श्रीमंतही व्हायचं आहे। याचा अर्थ असा आहे की आपण 10 रॅन्डम लोकांना जर विचारलं की तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का, तर ते 10ही लोक उत्तर व्यवस्थित देतील। पण जर याच 10 लोकांना आपण विचारलं की श्रीमंतीचा नेमका अर्थ काय आहे, तेव्हा प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असू शकतात। सत्य परिस्थिती काय आहे की श्रीमंत असणं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं। प्रत्येकाची श्रीमंत असण्याची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते, त्याचं एक उत्तर कधीच असू शकत नाही। आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमंत होणं म्हणजे नेमकं काय होणं हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही नेक्स्ट स्टेपवर जाऊ शकता। आता तुम्ही विचार करत असाल की सुंदर पिचाई, सत्या नडेला, सी विजय कुमार, राजेश गोपीनाथन या लोकांसारखं कुठल्या तरी मोठ्या कंपनीचा सीईओ व्हायचं आणि त्या पगारातून आपण श्रीमंत व्हायचं। जर मी तुम्हाला सांगितलं की हे खरं नाही आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही श्रीमंत होऊ शकता, पण त्यासाठी आधी तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही व्यवसाय करणार आहात, नोकरी करणार आहात का फ्रीलान्सिंग करणार आहात। कारण पैसे कमवण्यासाठीचा आणि श्रीमंतीचा कुठलाही उत्तम मार्ग नाहीये। तुम्ही उत्पन्नाच्या कुठल्याही प्रकारातून श्रीमंत होऊ शकता, पण श्रीमंत होण्यासाठी तुम्ही किती हुशारानं तुमचे पैसे वापरता आणि इन्व्हेस्ट करता हे जाणणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करायसाठी तुम्हाला पर्सनल फायनान्सचे बेसिक्स तत्व काय आहेत हे माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। अशाच प्रिन्सिपल्स बद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत। सगळ्यात पहिलं प्रिन्सिपल आहे एम टू गेट रिच, नॉट टू गेट रिच क्विकली। मित्रांनो, तुम्हाला सहारा घोटाळा आठवतोय का? या घोटाळ्यामध्ये तुम्ही आमच्याकडे 10 रुपये जमा करा, काही दिवसातच आम्ही ते दामदुप्पट करून तुम्हाला देऊ, म्हणजेच 20 रुपये तुम्हाला परत मिळतील असा दावा केला गेला होता। अशा प्रकारे त्यांनी अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले। पण शेवटी काय झाले? हे सर्व जे लोक होते ते 50,000 कोटीचा घोटाळा करून भारतातून पळून गेले। हो मित्रांनो, खरं आहे हे। असे बरेच घोटाळे आपल्याला इंडियामध्ये बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपल्याला असा दावा केला जातो की कमी दिवसात तुम्ही खूप जास्त श्रीमंत होऊ शकता आणि आपण त्याच्यामध्ये पैसे अडकवतो आणि शेवटी आपले पैसे बुडतात।
परंतु आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे दावे जर तुमच्या समोर कोण करत असेल तर त्याच्यापासून आपण लांब राहिलं पाहिजे, कारण हे लोक इल्लीगली सगळ्या गोष्टी करत असतात. दुसरं म्हणजे इथे हाय रिस्क असते आणि जी काही फीज असते ती पण हायर साईडला आपल्याकडून घेतली जाते. त्यामुळे आपल्या कॅपिटलला धोका पोहोचू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर अशा काही स्कीम पासून आपल्याला लांब राहिलेलंच चांगलं आहे. या सगळ्या योजनांच्या मागे जाण्याच्या ऐवजी तुम्ही कंटिन्युअसली जर पैसे ग्रो करणार असाल तर इन्व्हेस्टमेंट प्रॉपर पद्धतीने केलेली कधीही चांगली, कारण जेवढा तुमचा पैसा हळूहळू आणि कंटिन्युअसली वाढत जातो तेवढा फायदा तुम्हाला लॉंग टर्म मध्ये होतो. आणि तसंही श्रीमंत होण्याचा हा एक सिद्ध केलेला आणि टिकाऊ मार्ग आहे. आता तुम्ही विचार करत असाल की कंटिन्युअसली ग्रोथ करणं हे कसं काय संभव आहे बाबा, तर त्यासाठी आपण 50-30-20 या रूल बद्दल जाणून घेणार आहोत. 50-30-20 हा रूल काय आहे याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. तर ही अतिशय सोपी आणि प्रभावी बजेटिंग पद्धत आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पैसे चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकता आणि तुमचे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत ते व्यवस्थितपणे अचीव करायला तुम्हाला मदत होते. तर मग 50-30-20 रूल आपल्याला काय सांगतो की तुमच्या उत्पन्नाच्या 50% ही जी रक्कम आहे ती तुम्ही तुमच्या बेसिक नीड्स मध्ये वापरली पाहिजे. 30% रक्कम ही तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी ठेवली पाहिजे. म्हणजे तुम्ही एक्सपेन्सिव्ह क्लॉथ्स खरेदी करता, एक्सपेन्सिव्ह इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करता, त्याच्यासाठी तुमच्या उत्पन्नाची 30% रक्कम ठेवली पाहिजे. आणि तुमचं जे काही उत्पन्न आहे, मग उद्योगातून असू दे, नोकरीतून असू दे, ते तुम्ही 20% सेव्हिंग मध्ये टाकलंच पाहिजे. आता इथे बेसिक नीड्स म्हणजे काय की तुमचं घर भाडं आलं किंवा EMI असला तर EMI आला, बेसिक तुम्हाला जे काही अन्नधान्य ग्रॉसरी लागते त्यासाठी तुम्ही 50% अमाऊंट तुमच्या उत्पन्नापैकी काढून ठेवली पाहिजे. 30% रक्कम जसं मी सांगितलं की पर्सनल गोष्टीसाठी यूज करायची आहे. म्हणजे एंटरटेनमेंट आलं, तुम्हाला कुठेतरी वेकेशनला जायचं आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत, महागाचे कपडे खरेदी करायचे आहेत, म्हणजे थोडक्यात 30% तुम्ही स्वतःवर चैनी म्हणून करू शकता. आता हीच गोष्ट आपण एका एक्झाम्पल मधून समजावून घेऊया. समजा तुम्ही 29 वर्षाचे आहात आणि तुम्हाला इन हँड सॅलरी 50,000 रुपये येते. त्या 50,000 पैकी 25,000 रुपये तुम्ही तुमच्या बेसिक नीड्ससाठी ठेवले पाहिजेत, 15,000 रुपये तुम्ही तुमच्या पर्सनल यूजसाठी ठेवले पाहिजेत आणि 10,000 रुपये हे तुम्ही सेव्हिंगसाठी टाकले पाहिजेत. आता याचा अर्थ असा नाही आहे की आयुष्यभर तुम्ही 10,000 रुपयेच सेव्हिंग करत राहाल, कारण महागाई जशी जशी वाढते तसा आपला पगार वाढतो आणि खर्चही वाढत असतात. आणि ही जर गोष्ट आपण बघितली तर तुमची बचत जी काही तुम्ही सेव्हिंग करताय तीही वाढणार आहे. भारतातील सरासरी महागाई दर, इन्फ्लेशन रेट ज्याला आपण म्हणतो, तो जर आपण पकडला तर 6% इतका आहे. आता आपण इथे गृहीत धरूया की तुमचा जो काही खर्च आहे आणि तुमची जी काही बचत आहे तीही 6% न वाढत आहे. आता ह्या 6%च्या हिशोबावर कशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आहे ते आपण थोडंसं बघूया. तुम्ही या स्क्रीनवर बघू शकता की तुमची जी काही सेव्हिंग्स आहे ती दर महिन्याला कशा पद्धतीने वाढत आहे. समजा तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 20% एवढी बचत केलेली आहे. पण आता प्रश्न येतो की या बचत केलेल्या रकमेचं तुम्ही करणार काय. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे लाईफ इन्शुरन्स. आता तुम्ही कमवते झालेले आहात, म्हणजे तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते. कदाचित तुमचे पालक, तुमची पत्नी किंवा तुमची मुलंही असू शकतात. आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लाईफ इन्शुरन्स बाय करणं जास्त गरजेचं आहे. लाईफ इन्शुरन्स हे एक प्रकारचं संरक्षण आहे. तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना काहीही आर्थिक त्रास होऊ नये यासाठी आपण लाईफ इन्शुरन्स बाय करायचा असतो. म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर जे काही खर्च असतील, तुमच्या अंत्यसंस्काराचा खर्च असेल, तुमच्यावर काही कर्ज असेल किंवा इतरही काही खर्च असतील, तर तुमच्या कुटुंबियांना त्याचा भार होऊ नये म्हणून लाईफ इन्शुरन्स जर तुमच्याकडे असेल तर तुमच्या कुटुंबियांचं आयुष्य त्या टर्म इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स मधून मिळणाऱ्या पैशातून सोयीस्कर होऊ शकतं. मार्केटमध्ये विविध प्रकारचे लाईफ इन्शुरन्स अवेलेबल आहेत. तुमच्या फायनान्शियल गोल्सनुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमची अजून काही उद्दिष्ट असतील तर त्यानुसार तुम्ही लाईफ इन्शुरन्स घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला लाईफ इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स असतो. समजा तुम्ही 1 करोड रुपयाचा टर्म इन्शुरन्स घेतला आहे, ज्याच्यासाठी मंथली तुम्ही 500 रुपये भरत आहात. म्हणजेच तुमच्या सेव्हिंग मधून 500 रुपये तुम्ही या लाईफ इन्शुरन्ससाठी किंवा टर्म इन्शुरन्ससाठी वापरत आहात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, तुमचा जो काही प्रीमियम आहे तो इन्फ्लेशन बरोबर चेंज होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर बचत केल्यानंतर असे काही चित्र तुमच्या समोर दिसेल जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहे.
मित्रांनो, आता आपण लाईफ इन्शुरन्स बद्दल तर बघितलं. नेक्स्ट स्टेप आहे हेल्थ इन्शुरन्स बाय करणं. हेल्थ इन्शुरन्स हे एक अशा प्रकारचं प्रोटेक्शन आहे जे तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमची मदत करते. जर समजा तुम्हाला कुठला तरी आजार झाला तर त्यासाठी तुम्ही तुमचे सेव्हिंगचे पैसे खर्च न करता हेल्थ इन्शुरन्स क्लेम मधून हे पैसे भागावेत, यासाठी आपण हेल्थ इन्शुरन्स बाय करत असतो. तुमची हॉस्पिटलची बिलं, डॉक्टरांची फी, जी काही तुम्हाला औषधं लागणार आहेत ती औषधं जर या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर होणार असतील तर तुम्हाला तुमच्या सेव्हिंगचे जे हक्काचे सेव्हिंगचे पैसे आहेत ते खर्च करण्याची वेळ येणार नाही. हेल्थ केअरचा खर्च दरवर्षी वाढतच जात आहे आणि जर तुमच्याकडे योग्य प्लॅन नसेल तर तुमची बचत कमी होऊ शकते आणि त्यामुळेच तुम्ही तुमच्या उद्दिष्टांनुसार किंवा तुमच्या गरजांनुसार बजेट तयार करून एक चांगला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन खरेदी करणं खूप जास्त गरजेचं आहे. समजा तुम्ही एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही दर महिन्याला 400 रुपये खर्च करता. तुमचा प्रीमियमचा खर्च हा महागाईमुळे प्रभावित होऊ शकतो, कारण हेल्थ इन्शुरन्स हा दरवर्षी रिन्यू करावा लागतो. जर हेल्थ इन्शुरन्सचा विचार केला तर स्क्रीनवर आता तुम्हाला दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही बचत करू शकता. आता सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फक्त लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये आपण आपले सगळे पैसे गुंतवायचे का? तर याचं उत्तर आहे नाही. समजा अनवॉन्टेड एक्सपेन्सेस तुमच्या समोर आले, जसं की गाडीचा मेंटेनन्स आहे, घराची दुरुस्ती आहे, मेडिकल बिल्स आहेत किंवा तुम्ही जर तुमची नोकरी गमावली, तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स मधून पैसे काढाल का? तर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये. पैसे सेव्हिंग करताना अजून एक पद्धत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला तुमचे सेव्हिंगचे पैसे काढायची गरज पडणार नाही आणि ते म्हणजे तुम्ही इमर्जन्सी फंड जमा करायला सुरुवात करा. मित्रांनो, इमर्जन्सी फंड म्हणजे एक अशी रक्कम आहे जी महत्त्वाच्या गोष्टींसाठी किंवा अनएक्सपेक्टेड गोष्टींसाठी तुम्ही बाजूला काढून ठेवता. इमर्जन्सी फंड तुमच्याकडे जर असेल तर ही रक्कम तुम्हाला क्रेडिट कार्ड वापरण्यापासून आणि आवाजावी व्याज असणाऱ्या लोकांकडून व्याजावर पैसे घेण्यापासून थांबवू शकते. इमर्जन्सी फंड तुम्हाला मदत करते तुमच्या फायनान्शियल क्रायसिसमध्ये, फायनान्शियल टेन्शनमध्ये आणि फायनान्शियल अनसर्टन्टीमध्ये. जर तुम्ही इमर्जन्सी फंड बद्दल विचार करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळं अकाउंट जर काढलं तर तुमच्यासाठी चांगलं राहू शकतं. जसं की तुम्ही वेगळं सेव्हिंग अकाउंट काढू शकता, मनी मार्केट इन्व्हेस्टमेंट करू शकता, सरकारी सिक्युरिटीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, ज्याच्यामध्ये रिस्क कमी असते आणि रिटर्नही चांगल्या पद्धतीने मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इमर्जन्सी फंडमध्ये नेमके किती पैसे असले पाहिजेत? तुमच्या इमर्जन्सी फंडमध्ये किती पैसे असले पाहिजेत हे तुमच्या इन्कमच्या लेवलवर, तुमच्या रिस्क टॉलरन्सवर आणि तुमच्या लाईफस्टाईलच्या चॉईसेसवर डिपेंड असू शकतं. परंतु जर आपण सामान्य थंब रूल बघितला इमर्जन्सी फंडचा तर कमीत कमी 6 महिने तुमचा खर्च व्यवस्थितपणे भागेल एवढा इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्हाला जर इमर्जन्सी फंड तयार करायचा असेल तर टार्गेट जी काही रक्कम आहे ती तुम्ही डिसाईड करायची आहे आणि त्याप्रमाणे दर महिन्याला तुमचं सेव्हिंग इमर्जन्सी फंडमध्ये झालं पाहिजे. जर तुमचा इमर्जन्सी फंड कधीतरी पूर्णपणे वापरला गेला तर तुम्हाला परत एकदा नव्याने सुरुवात करून इमर्जन्सी फंडमध्ये पैसे टाकायला सुरुवात करायला पाहिजे. समजा जर तुमचा महिन्याचा खर्च 25,000 रुपये इतका आहे तर तुम्हाला 6 महिन्यांसाठी जवळजवळ 1.5 लाख रुपये एवढा इमर्जन्सी फंड तयार केला पाहिजे. इमर्जन्सी फंडसाठी जर अजून तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अवेलेबल आहे. आम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता समजा जर तुम्हाला 1 वर्षासाठी इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे तर त्यावेळेची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही स्किप करू शकता, तुमची बचत वाढवू शकता आणि इमर्जन्सी फंड तयार करू शकता. आणि इन्व्हेस्टिंगचं काय आहे ते तुम्ही नेक्स्ट इयर पासूनही सुरू करू शकता. पण मित्रांनो, तुमच्या समोर आता एक प्रश्न उभारला असेल की पैसे नेमके कुठे इन्व्हेस्ट करायचे? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे इन्व्हेस्ट करणे म्हणजे सट्टा खेळणे किंवा जुगार नाहीये. फक्त आपल्याला चांगला प्रॉफिट व्हावं म्हणून अनावश्यक रिस्क घेऊन कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करणे हे चुकीचं आहे. पैसे इन्व्हेस्ट करणे म्हणजे काय की तुमची रिस्क ॲपेटाईट काय आहे, तुमचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, तुम्ही किती वेळ देणार आहात इन्व्हेस्टमेंटला, तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत हे लक्षात घेऊन पैसे गुंतवणे म्हणजे चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करणे हे आहे. मित्रांनो, जर आपण मार्केटमध्ये बघितलं तर इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकार आपल्यासमोर बघायला मिळतात. तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकता.
गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट आपल्याला कशा प्रकारे रिटर्न मिळवून देते याचा चार्ट आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर या स्क्रीनवर आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये ॲव्हरेज रिटर्न कसे मिळाले आहेत हे तुम्हाला दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या सगळ्यासाठी आपण ही चर्चा करत आहोत तो प्रश्न बाजूलाच राहिला की ही सगळी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण श्रीमंत होऊ शकतो का? तर या सगळ्यासाठी आपल्याला थोडीशी कॅल्क्युलेशन्स करावी लागतील. चला तर मग ती कॅल्क्युलेशन्स काय आहेत ती बघूया. तर तुमची ही जी काही बचत होती ती तुम्ही इमर्जन्सी फंडमध्ये पहिल्या वर्षासाठी केली. आता नेक्स्ट इयरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात. जर आता तुम्हाला नेक्स्ट इयरपासून इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर दरमहा तुम्ही 9,676 रुपये इन्व्हेस्ट करू शकता. मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवतो की जर तुम्ही नियमितपणे या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये पैसे जर इन्व्हेस्ट करत गेलात तुमच्या सेवानिवृत्तीच्या वर्षापर्यंत तर तुमच्याकडे किती पैसे जमा होतील. तर मित्रांनो, समोरच्या चार्टवर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतील. 30 वर्षानंतर तुम्हाला 4.5 कोटी रुपये स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मिळतील. मित्रांनो, जर तुम्ही NPS मध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीममध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर साधारण 3.63 कोटी रुपये तुम्हाला 60 वर्षानंतर मिळतील. मित्रांनो, आता आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 9,676 रुपये आहे. जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवली आणि ती 10,287 रुपये एवढी केली तर आपल्याला रिटायरमेंट नंतर किती पैसे मिळतील याचं जरा आकलन करूया. मित्रांनो, हे सगळे जे कॅल्क्युलेशन आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तुमची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू जशी जशी वाढत राहील तसे तुमची रिटर्न्सही वाढताना बघायला मिळतील. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, इन्फ्लेशनमुळे तुमची ही जी बचत आहे ती कमी होऊ शकते. म्हणूनच जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करता त्यावेळेला इन्फ्लेशन लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी आहेत. तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुमचं बजेट काय आहे, याला अनुसरून जर तुम्ही प्लॅन बनवला आणि त्याप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंट केली तर तुमची चांगली इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. अजून एक गोष्ट इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे जो काही तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ तयार करताय त्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशन आणणं खूप जास्त गरजेचं आहे. एकाच सेक्टरमध्ये किंवा एकाच गोष्टीमध्ये जर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत गेलात तर त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणता येणार नाही. म्हणूनच स्टॉक बरोबर बॉन्ड्समध्ये, NPS मध्ये आणि डिफरंट कमोडिटीजमध्ये जर तुम्ही पैसे गुंतवले तर तुमचा पोर्टफोलिओ एक डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ होऊ शकतो. आणि जर मार्केटमध्ये अनसर्टन्टी असेल तर हा डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ तुम्हाला पैसे गमावण्यापासून मदत करू शकतो. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. तत्पूर्वी मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पगारातील 20% रक्कम वाचवू शकता का? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गुंतवणुकीची आयडिया पोहोचवा. आणि ग्रो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहतील. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.